फिंगर अप हो युटी आउट सरळ रेषेमध्ये पाहिला गेला आणि पहिला फलंदाज बाद धीजा तुझ्यासाठी फलंदाजाला मिळालं होतं. त्याच नंतर सेकंड बॉल वरती सरळ एसटीच्या माध्यमातून सापडला आणि पंचांनी अचूक निर्णय. पहिला फलंदाज बाद झाला. गणेश त्याच्या जागा सावरेल. इनट तिसरा क्रमांकाचा फलंदाज इन झालाय विशाल पारदीला पाहतोय. अगदी 4 षटकांचा सामना खेळत असताना मात्र चांगलं आयोजन नियोजन प्रत्येक मैदानात आम्ही पाहायला गेले तर प्रत्येक आयोजनात नियोजनात एवढे होर्स मात्र खेळायला मिळत नाही, परंतु हे केलेलं आयोजन मात्र खूप चांगलं आहे. नेक्स्ट बॉल प्रदीप पुन्हा एकदा सज्जा. हा देखील बॉल फक्त कलाटणी दिले बॉलला. बॉल अगदी सीमारेखा बाहेर जाईल. कव्हर पॉइंटला बाद सीमा पार. संघर्षमय संघर्षाचा चौकार. अगदी पाहायला गेलं तर अप्रतिम चौकार पाहायला मिळाला कव्हर पॉइंटच्या दिशेने. हा देखील फटका लॉप केला. बॉलचा लायवन बाउन्स. हा येतोय दुसरा चौकार डीजे. पाहायला गेलं तर बॅक टू बॅक मोठे 2 फटके चौकार. क्या बात आहे. चांगली फलंदाजी. मी म्हणेन जरूर फलंदाज पहिला बाद झाला होता, त्याची जागा सावरली होती विशाल या फलंदाजाने. विशालच्या बॅट मधून लगातार बिग मोठाले फटके पाहायला मिळाल्या. निश्चितच आम्ही आक्षेप घेतला गेलाय जरूर, परंतु इथे चेक करू, प्रत्येक बॉल वरती चेक करू आम्ही. पाहिलं गेलं तर अद्याप विचार केला ना तर मग 4 चेंडू फेकले गेले. 4 चेंडू मध्ये 8 धावा आणि प्लस 1 विकेट देखील ह्या गोलंदाजांनी मिळवली गेली. त्याच नंतर पुन्हा एकदा प्रदीप रामधाम विकेट. हा देखील फटका सुरेख होता, परंतु एलिव्हेशन चुकीचं लागलं गेलं. तिथे दुसरा ब्रेक थ्रू निर्माण होईल. लागणारा दुसरा धक्का. विशाल बॅक टू द डगआउट. वाटाण्याचा दाना बाग 2 चौकार आल्यानंतर मात्र विशाल या फलंदाजाला मात्र डगआउटचा आश्रयाला पाहायला मिळेल. नेक्स्ट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेचच जायचा. 2 फलंदाज बाद झाले. त्याच नंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. पहिलं षटक चालू असताना 8 धावा धावफलकावरती. नवीन बॅटर इन झालाय मैदानाच्या आतमध्ये. दर्शनला बाद व्हाय. अगदी दर्शनचा देखील विचार केला. मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली गेली होती. त्याच नंतर रणजित बांगारेला पाहतोय अगदी नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आहे. त्याच्या बॅटमधून मगाशी फार चांगली सुरेख खेळी पाहायला मिळाली होती. मॅन ऑफ द मॅचचा देखील हिरो ठरला होता. अद्याप विचार केला तर नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आहे तो. आता नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवरती झालाय. डावखुरे आताचा फलंदाज शेवटचा बॉल असेल.
दर्शन शिंगेला पाहतोय. अगदी डावखऱ्या हाताचा फलंदाजाचा विचार केला, एखादा बॉल रडारमध्ये सापडला तर निश्चितच सीमा पार होईल. परंतु इथे काय घडतंय, फिंगर रोल केली होत्या आणि इथे पण अपील देखील उचलून धरली होती आणि पंच षटक क्रमांक पहिलं संपलं आणि एक षटकाच्या माध्यमातून विचार केला तर मग 8 धावा, लॉस ऑफ 2 विकेट. डिझ्या या निश्चितच आता काय बोलून फायदा नाही. हा जवाब सॉन्ग सँडी डीजेच्या माध्यमातून पाहायला मिळते. चला थोडा स्पीडअप घ्यायचा आहे. टीम कुक्षेत नेरूळ संघ आम्ही वारंवार आव्हान करतोय तुम्हाला. निश्चितच न्यू गोलंदाज सागरला पाहतोय. सागरचा विचार केला तर हा देखील गोलंदाज तितकाच सुरेख आहे, परंतु स्ट्राईक एंडवरती कुणाला पाहतोय. रणजित बांगाऱ्या ज्याच्या बॅटमधून पहिल्या सत्रामध्ये पहिल्या मॅच मध्ये त्याची बॅट बोलली होती, परंतु आत्ता मात्र संघ वेगलाय आणि गोलंदाजी देखील वेगली आहे. परंतु इथे काय घडलंय, अगदी अपील उत्साह कमी होता. पाहायला गेलं तर पहिला बॉल डॉट आला. रणजित बांगारेचा विचार केला तर कुठेतरी वेट आणि वॉच करायचंय आणि बॉलला पनिश करायचं आहे. त्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. सारमाळ संघाचा विचार केला तर एक गोलंदाजी देखील त्या संघामध्ये चांगली आहे आणि त्याच नंतर फलंदाजी देखील तितकी चांगली आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सज्जा, अगदी जड मध्ये टाकलाय चेंडू. एक धाव कंप्लीट. छत्ररक्षक चेंडू उचले फेकेपर्यंत दुसरी ही धाव कंप्लीट केली गेली आहे. 2 धावेच्या माध्यमातून विचार केला तर धावा लागल्या गेल्या. 10 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. इथे मात्र विचार करावा लागेल सारमाळ संघाला, जास्तीत जास्ती धावा डिपेंड कराव्या लागतील, कारण कुक्षत संघाचा विचार केला एक चांगला संघ आहे. दादा संघ मानला जातो नेरूळ विभागामध्ये. दनगट संघ त्याच नंतर गोलंदाजी मार्कवरती असताना पुन्हा एकदा सज्ज सागर चौधरीला पाहतोय. पहिल्या बॉलवरती डॉट आला होता, दुसरा बॉल 2 धावेचा. इथे मात्र हा फ्रॅकर चेंडू लॉप केला होता. शतरक्षक चुक्या करतोय. कुठेतरी मिसफिल्डच्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर ह्या बॉलवरती देखील 2 धावा मिळतील. 2च्या माध्यमातून विचार केला तर मग 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अद्याप एकही मोठा फटका मारून देत नाही या गोलंदाज सागर चौधरीला पाहतोय. अद्याप विचार केला तर कुठेतरी शांत गतीने खेळ चालवला जातोय मैदानाच्या आतमध्ये. त्याचं नितांत उदाहरण म्हणजे झालेली कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. हा देखील त्याच रिजन मध्ये त्याच बॉलला टार्गेट केलाय आणि चेंडूला गॅदर करीपर्यंत धावचीची संधी, नामी संधी धावडवली गेली आणि पुन्हा एकदा सेफ झोन मध्ये हा फलंदाज पाहिला जाईल. रणजित बांगाऱ्या पाहायला गेलं तर कुठेतरी एक मोठाले फटके येत नाहीये, परंतु एकेरी दुहेरीने धाव मात्र घेतल्या गेल्या. त्या अनुषंगाने कुठेतरी धाव फलक चालतं ठेवले गेल्या. या 2 धावांनी विचार केला तर धावा लागल्या गेल्यात. 14 धावा धाव फलकावरती. अद्यापही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामागचा. हा बॉल क्या बात आहे. अगदी टप्पा पडला आणि भेदक मारा. गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अगदी एकही मोठा फटका मारू देत नाही या गोलंदाज. पाहायला गेलं तर रणजित बांगारेने केलेली कमालीची मागच्या मॅच मध्ये फलंदाजी, परंतु आता मात्र इथे शांत ठेवलाय. फुलटॉस बॉलला फेकून दिलाय. मिड विकेट क्लिअर करत बॉल दणदण करतोय. बिग हिट षटकार मिळेल डीजेला संधी. प्यार किया
तर धावा लागल्या गेल्यात 20 ऑन स्कोरबोर्ड. 10.00 सारासारी गाठण्यात इथे यश आलाय टीम सारमाळ संघाला. चला कुक्षत संघ लगेच शतरक्षण सजून घ्यायचा. क्या बात आहे. पाहिला गेलं तर निश्चितच 12 बॉल मध्ये 20 धावा खर्च केल्या टीम कुक्षत संघाने. पाहिला गेलं तर रणजित बांगरी जोपर्यंत क्रीजवरती उभा आहे तोपर्यंत सारमाळ संघाच्या मात्र अपेक्षा आणि अपेक्षा पूर्णतः त्याच्यावरती टिकून राहिले असतील. परंतु गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा संघाचं तिसरं आणि पहिलं षटक संगम चौधरीला पाहतोय. अगदी ह्या गोलंदाजीवरती कुठेतरी रन्स रोखाव्या लागतील टीम कुक्षत संघाला. पाहिलं गेलं तर रन्स 20 बनल्या गेल्यात. 2 षटकं संपली गेलेत. नेक्स्ट बॉल पेस करेल दर्शन शिंग्या. पाहतोय अगदी जरूर 2 बॉलचा खेळ पेस केलाय त्याच्या बॅटमधून. 1 बॉलचा पेस केला होता. त्याच नंतर बॉल आणि बॅटचा संपर्क जुळत नाहीये. बॉल अगदी ब्रश केला होता बॅटला परंतु तिथे स्ट्राईकवर आणणं काम केलंय मात्र रणजित बांगर या फलंदाजाला. त्याच्या बॅटमधून अद्याप पाहिला एक षटकार आला आणि जरूर जो संघर्ष करत होता मैदानाच्या आतमध्ये परंतु त्या फुलटॉस बॉलने मात्र त्याला इथे सेटल केलंय असं आम्हाला वाटतंय. परंतु गोलंदाजी तितकीच सुरेख करावी लागेल. विचार केला तर 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. तिसरं षटक मार्गस्थ असताना त्याला कुक्षत संघ खूप वेळ दवडतात यार मित्रांनो. थोडं स्पीडअप घ्यायचा. पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती सिंगल धाव आली. नेक्स्ट बॉल क्या बात आहे. नजाकतचा फटका जिथून फिल्डर हलवला होता त्याच रिजन मध्ये कावू कॉर्नरला बॉल क्लिअर करेल. बॉल चाललाय सीमा रेखा बाहेर. हा येतोय ब्रँडेड चौकार. शेजारीन बाई तुम शतरक्षक हलवलं होता ना परत शतरक्षक त्याच ठिकाणी लावला गेला का. त्याचं कारण म्हणजे झालेली चांगली फलंदाजी. रिझन मध्ये चांगली फलंदाजी करण्याचं काम मात्र रणजित बांगरेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. वाह लॉप केलाय बॉलला शतरक्षक. क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे शतरक्षकासाठी. फार लांबवरचा प्रवास कापून मात्र या फलंदाजासाठी रचलं होतं. तो फलंदाज मात्र डगआउटच्या जड पावलाने निघेल डगआउटच्या असलेला रणजित बांगारे बॅक टू द डगआउट. डीजे ले गई दिल मेरा मन. मी म्हणे चांगली गोलंदाजी. शतरक्षक प्रत्येक वेळेस हलवला गेला. 3 बॉलवरती तिसऱ्यांदा शतरक्षक हलवला गेला आणि तिसऱ्या बॉलवरती देखील तिथे विकेट प्रदान झाल्या. नेक्स्ट फलंदाज बॅटर इन झाला संकेत सिंगे. ह्या बॅटरचं नाव पाहिलं गेलं तर धावफलकाचा विचार केला 25 धावा ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. मैदानाच्या आतमध्ये रंगला जाईल सामना. अद्यापही 3 चेंडूचा खेळ बाकी. संगम चौधरी पुन्हा एकदा सज्ज. बॉलला टॅप केलाय. शतरक्षक आहे. ज्या शतरक्षकाने चांगली झेल टिपला होता परंतु इथे मात्र फंबलिंग पाहायला मिळाल्या. फंबलिंग झाली आणि त्या बॉलवरती जिथे सिंगल धाव मिळायची होती त्या बॉलवरती मात्र दुहेरी धावेने कन्वर्ट केल्या. 2 धावेने विचार केला तर धावफलकाचा विचार केला तर धावा लागल्या गेल्यात 27 धावा धावफलकावरती. अद्यापही विचार केला एका धावेने मात्र इथे आपल्याला किंमत मोजावी लागते. ज्या वेळेस एका रन्सने मात्र आपला संघ हारतो ना त्यावेळेस मात्र एका रनाची मात्र इथे क्या बात आहे. पाहिला गेलं तर
अगदी मनगटी ताकदीचा उपयोग जरूर केला होता, परंतु गोलंदाजीचा विचार केला संगम चौधरी अगदी बॉलवरती फिंगर रोल केल्या होत्या, त्या अनुषंगाने फलंदाजाला हा बॉलचा टप्पा समजला नाहीये आणि डॉट बॉलची सांगता झाली. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सज्जा, हाफ टॅकर चेंडू जरूर होता. पंच आमच्याकडे वळून सांगतील इट इज अ खराब चेंडू, आणि पाहायला गेलं तर जरूर ह्या बॉलला थोडासा फ्लिक केला असताना तरी एक कव्हर पॉइंटला चौकार मिळाला असता, परंतु काय घडलंय, बॉल वाईट आलाय. वाईटच्या माध्यमातून पाहायला गेलं तर धाबा बनल्या गेल्यात. 28 धाबा धावफलकावरती. अद्यापही काही चेंडूंचा खेळ बाकी. षटक क्रमांक 3 चालू असताना इथे मात्र फटका सुरेख लॉंग लेगला शतरक्षक तैनात आहे. चेंडूला गॅदर करीपर्यंत डायरेक्ट हिट. क्या बात आहे. पाहायला गेलं तर तरी देखील इथे रन्स घेतली गेल्या आणि निश्चितच आमचे पंच आम्हाला वळून सांगतील रेफर केलाय. निश्चितच आम्ही चेक करू. डायरेक्ट हिटची नामी संधी आणि डायरेक्ट हिट देखील झाला गेलाय. आम्ही स्क्रीन वरती चेक करू. निश्चितच अगदी हृदयाचा ठोका वाढवणार डायरेक्ट हिट होता आणि पाहिलं गेलं तर मग चेक करतो. फलंदाज आउट, कारण डायरेक्ट हिट होता आणि बॅट बघितली गेली डायरेक्ट हवेमध्ये होत्या. क्या लाजवाब, अगदी लॉंग लेग मधून डायरेक्ट हिट साधली गेल्या. फलंदाज क्रमांक 4 बाद होईल. माझा दारोड्या. चला थोडं स्पीडअप घ्यायचं कुक्षत संघ आणि आता पॅनलाइज करण्यात येईल पा, कारण प्रत्येक सामन्यामध्ये आम्ही पाहतो तुम्ही खूप खर्च वेल करतायत पा. स्ट्राईक एंड वरती संकेतला पाहतोय नवखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा षटक 3 षटकाच्या माध्यमातून विचार केला तर धाबा लागल्यात 29 धाबा धावफलकावरती. लॉस ऑफ 4 विकेट. पाहायला गेलं तर शेवटचं षटक हेमंत ठाकूरला पाहतोय. फर्स्ट बॉल अगदी ब्लॉक मध्ये टाकलाय चेंडू. डायरेक्ट हिटची संधी, परंतु इथे बॉल गॅदर करता नाही आला आणि त्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर सिंगल धाव कन्वर्ट केली गेली. सिंगलच्या माध्यमातून विचार केला तर 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अद्यापही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकाचा विचार केला कुठेतरी कंजूसरित्या गोलंदाजी करावी लागेल. टीम कुक्षत संघाला पाहतोय आपण. हाफ टाकर चेंडू, हाफ टाकर चेंडू. पंचांवर अपील. अगदी विश्वास कमी होता त्याच्या अपील मध्ये. पाहायला गेलं तर हा देखील डॉट चेंडूची सांगता. 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अद्यापही विचार केला तर 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉल वरती कितपत धावेची मजल मारता येईल सारमाळ संघाला ते पाहणे तितकंच गरजेचं राहील. कारण विचार केला कुक्षत संघ एक चांगला संघ आहे. कमीत कमी 40-45 धावेची गरज असणाऱ्या त्यांच्या पुढे. हा देखील बॉल त्याच टप्प्याचा. क्या बात आहे. वारंवार यॉर्कर पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये घडली जाते. बा कटकटी जरूर पाहिली तरी देखील अगदी रनअपकार कमी आहे. त्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर प्रत्येक बॉल जडमध्ये टाकण्यात यश येत आहे. क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी पुन्हा एकदा सज्ज.
हेमंत ठाकूर. हाफ टॅकर बॉल जरूर आहे. बॉलला कव्हर पॉइंटला भेदून दिलाय, परंतु शतरक्षक चेंडूला गॅदर करीपर्यंत ह्या बॉलवरती फक्त सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या माध्यमातून विचार केला तर मग धावा लागल्या गेल्यात फक्त 31 धावा धावफलकावरती. दोन बॉल अजूनही पेंडिंग आहेत. ह्या बॉल षटका मागचा विचार केला कुठंतरी दोन मोठ्याले फटक्या अगदी सांगून जाईल या स्पर्धेचा चांगला निर्णय मात्र ह्या दोन बॉलवरती असणार आहे. पा येणारे दोन बॉल कितपत धावांचे मजल मारेल टीम सारमाळे संघा. फुलटॉस वर फुल टोल उसूल करायचा होता, परंतु चुक्या पाहायला मिळतात. एसटी रक्षकाच्या मागे बॉल लॉप करून चाललाय. हा येतोय नशिबाचा चौकार डीज्या. नो प्लस पाय. नशिबाचा पंजा. क्या बात आहे. नशिबाचा पंजा लागला गेलाय जरूर आणि धावफलकाचा विचार केला. 36 धावा धावफलकावरती. ह्या बात आहे. ह्या बॉलवरती समीकरण सांगून जाईल की सामना कोणत्या बाजूने जाईल. पहा चौथं षटक चालू असताना कुठेतरी एखादा खराब चेंडू या सामन्यात कलाटणी देत असतो, परंतु पाचवा बॉल मात्र कलाटणी दिली येत्या. हा बॉल वरती लॉप केलाय. बॉल चाललाय सरळ सीमा पार. बिग ब्रँड बिग हिट षटकार. एखादा खराब बॉल अगदी सामन्यामध्ये खराब स्थिती उद्भवतो, त्याचप्रमाणे हा बॉल मिळाला फुलटॉस आणि त्यावरती फुलटोल. 42 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल. क्या बात आहे. ज्या फलंदाजाला संधी मिळाली आणि त्या फलंदाजाने संधीचं सोनं मात्र मैदानाच्या आतमध्ये केलं. दोन बॉल मध्ये एक आला होता पंजा आणि त्या पाचव्या बॉल वरती छक्का. असे काय क्या बाद आहे. पाहायला गेलं तर चांगला फलंदाजीचा लाईन पाहतोय सारमाल संघाच्या बाजूने. नेक्स्ट बॉल. हा देखील बॅटचा लॉप केलाय. हा मी म्हणेन हा तरी देखील चाललाय सरळ सीमा रेखा बाहेर. नशिबाचा चौकार. बॅटकट आहे का? बॅटकट आहे ना? निश्चितच बॅटकट आहे आणि बॉल चाललाय सीमा पार. या चार चौकाराच्या साहाय्याने पाहिलं गेलं तर धावा बनल्या गेल्यात 46. येणारे 24 बॉल आणि 47 धावेची गरज आहे. क्या बात आहे. तोपर्यंत मिळेल डीजेला संधी.
अशी जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये गणपती बाप्पा. चला मॅच स्टार्ट करायची आहे. लाजवाब सामने मैदानाच्या आतमध्ये रंगले जातील यात तीळ मात्र शंका नाही या. पहिला बॉल प्रदीप पेस करेल. चला सारमाळ संघ जास्त अवधी घ्यायचा नाही या. पहिला बॉल अगदी ही मॅच देखील रफ अँड टफ स्थितीमध्ये पाहायला मिळेल यात तीळ मात्र शंका नाही या. पहिला बॉल फुलटॉस, लोवर फुलटॉस चेंडू जरूर होता परंतु प्रदीप हा फलंदाज फक्त बॉलला पाहत राहिला आणि बॉल निर्धावच्या सांगतेमध्ये पाहायला मिळाला. क्या बात आहे. वेग पाहिला तर अप्रतिम वेग या गोलंदाजाकडे पाहिला जातो. त्याच अनुषंगाने प्रत्येक बॉल झड मध्ये टाकण्याचा प्रयत्न. लॉप केलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉल चालाय सीमा पार दणदण करत. बिग ब्रँड प्रदीप ब्रँड बिग हिट षटकार. निश्चितच बॉलला लॉप केला आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावर चेंडू बिलॉंग झाला षटकारासाठी. जरूर वारसवार प्रति उत्तर दिले जातात. पहिली बारी तुम्हारी अब हमारी. क्या बात है. प्रदीप पुन्हा एकदा सज्ज. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉलवर षटकार आणि ते काय घडलाय नशिबाचा चौकार मी म्हणेन. क्या बात है. बायचा का निश्चितच इथे बायचा चौकार दिला गेलाय. पाहिलं गेलं तर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 10 धावा धावफलकावरती. पाहिलं गेलं तर पंचावर कोणत्याही पद्धतीचा दबाव आणायचा नाही या. कारण आज चौथी नाईट पाहतोय कोणत्याच प्रकारचा फेल डिसिजन गेला नाही त्यांच्याकडनं अद्यापही. चांगली स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते आणि नशिबाचा चौकार देखील कुक्षच्या संघाच्या बाजूने आला गेला. अगदी बॉलला वेग जास्त होता त्या अनुषंगाने बीट देखील शतरक्षक बीट झाला. नेक्स्ट बॉल लॉप करायचा होता. हा देखील बॉल त्याच रिजन मध्ये टाकला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता पाहिलं गेलं तर चांगली फेकी अद्याप पाहिली गेली. पाहिलं गेलं तर 4 बॉल झाले गेले. 4 बॉल मध्ये 10 धावा खर्च केला. तर गोलंदाज अक्षय बांगारेला पाहतोय. अगदी कुठेतरी शतरक्षकांनी साथ दिली नाही त्या अनुषंगाने कुठेतरी महागडे गोलंदाज या. हा देखील बॉल लॉप केलाय. बॉल सरळ लेग स्लिपच्या अव्वाक्याच्या बाहेर. बॉल चालाय सीमा पार. बिग ब्रँड प्रदीप ब्रँड चौकार. क्या बाद या. प्रदीप या फलंदाजी बॅट बोलली जाते या मैदानाच्या आतमध्ये. जरूर त्याच्या पहिला बॉल मात्र डॉट आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती षटकार आला. त्याच नंतर तिसरा बॉलवर चौकार आला. चौथ्या बॉलवरती डॉट आणि 5व्या बॉलवरती चौकार. चौकारच्या साह्याने विचार केला तर धावा बनल्या गेल्या 14 धावा. या दोन संघादरम्यान जो संघ जिंकेल तो मात्र थेट बाय मिळेल. हा देखील बॉल त्याच रिजन मध्ये अगदी ब्लॉक मध्ये जड टाकला होता आणि षटक क्रमांक पहिलं संपला आणि पहिल्या षटकाच्या माध्यमातून विचार केला तर धावा बनल्या गेल्यात 14 धावा. चला मोदक संघाचा कॅप्टन आणि त्यानंतर घोलवाडी संघा कॅप्टन. तिसऱ्या राऊंडची पहिली मॅच दोन संघां दरम्यान टॉस केला जाईल आयोजकांच्या माध्यमातून. हेड इज कॉल मोदक संघाच्या बाजूने नाणेफेकी लागली. डिसिजन काय असेल योगेश? बॅट फर्स्ट. यस बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि तुम्हाला शतरक्षण करायचा गोलवाडी संघ. दोन्ही टीमला देऊया भरपूर सारा शुभेच्छा. फार वेळ कमी आपल्याकडे. जाऊया मॅचच्या दिशेने. ओर टू कृष्णा. थँक्यू प्रकाश भगत. अप्रतिम. चला सारमाळ संघ. आम्हाला आयोजकांनी सांगितलंय की खेळाडू कक्षेमधून थोडासा तरी आवाज गेला ना तर मग पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. कारण आपण स्पर्धा फार चांगली पाहतोय. अगदी आदिवासी समाजातील अगदी अव्वल दर्जाची स्पर्धा पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी नियमावलीमध्ये कठोर नियमावलीमध्ये खेळवली जाणारी ही स्पर्धा आणि लावलेली अफाट मेहनत त्या आयोजकांची या स्पर्धेसाठी. तर कुणी गालबोट लावण्याचं काम मात्र करू नका. षटक क्रमांक दुसरा
मार्गस्थ असताना पाहतोय गोलंदाजी मागवरती प्राचारित केलाय दर्शन शिंगेला. पाहिलं गेलं तर पहिला गोलंदाजी मागणं जरूर ठरला अक्षय बांगाऱ्या. अगदी शतरक्षकाची साथ लाभली नाही या त्या अनुषंगाने मात्र कुठेतरी 14 धावा खर्च केला आणि त्याच नंतर आता मात्र समीकरण चेंज झालं. येणाऱ्या 18 चेंडू आणि फुलटॉस लोवर फुलटॉस चेंडू जरूर होता. बॅटचा अंदरुणी किनारा लागला होता. त्याच नंतर प्रदीप या फलंदाजाला स्ट्राईक एंड वरती आणण्याचं काम मात्र अविनाश या फलंदाजाने केलं गेलं आणि त्याच नंतर वैयक्तिक 10 धावेवर हा फलंदाज खेळतोय. प्रदीपचा विचार केला तर संघाचा प्रमुख असरा त्याच्याकडे सातत्याने पाहिलं जातं. संघाची रण मशीन या नावाने देखील ओळखला जातं. त्याच नंतर सारंग संघाची एक हुकमी एक्का गोलंदाज पाहतोय त्याच्या सातत्याने दर्शन सिंगकडे हात फिरवला जातो. इथे मात्र निर्णायक षटक टाकावं लागेल. धावफलकाचा विचार केला तर धावा बनल्या गेल्यात 15 धावा. लॉस ऑफ 0 विकेट. फुलटॉस अगदी मिड विकेटला बाउंड्री लाईन क्लिअर करल. बॉल चाललाय 1 बॉल्स 2 बाउन्स चौकार. क्या बात आहे. प्रदीप मात्र वन हँड सिंगल हँडेडने मात्र मॅच संपन्न करतोय की काय. अगदी फुल टॉस वरती अगदी फुल टोल वसूल केला. 4 धावेने धावफलकावरती परिणाम झाला. 19 धावा धावफलकावरती. अगदी पहिल्या बॉल वरती सिंगल धाव मिळाली होती. त्याच नंतर चौकार मिळाला. त्याच नंतर बॅटचं लिडिंग एज पहिला ब्रेक थ्रू. क्या बात है. बिग पिच इन द नेट. प्रदीप बॅक टू द डगआउट. पहिला ब्रेक थ्रू निर्माण केला येत्या टीम सारमाळ संघाने. ज्या फलंदाजाला माघारी परतवायचं होतं तो माघारी त्या फलंदाजाला पाठवलं गेलाय. जरूर कुठेतरी अजून थोडं थांबून खेळायचं होतं. थोडी घाई झाली. प्रदीप या फलंदाजाचा विचार केला. चांगली फटकेबाजी अगदी त्याची बॅट बोलली जात होती मैदानाच्या आतमध्ये परंतु थोडा मिस टायमिंग शॉट मिळाला आणि तिथे एसटी रक्षकाच्या माध्यमातून बॅकअप चांगला राहिला आणि झेल टिपला. पहिला ब्रेक थ्रू निर्माण करून दिला टीम सारमाळ संघाने. पाहायला गेलं तर नवीन फलंदाज बॅटर इन झालाय. उमेश ठाकूर या फलंदाजाला पाहतोय. हा बॉल देखील जडमध्ये जरूर टाकलाय. शतरक्षक चेंडू खाली येईपर्यंत ह्या बॉलवरती फक्त सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या माध्यमातून विचार केला तर मग धावा लागल्या गेल्यात 20 धावा धावफलकावरती. अद्यापही विचार केला तर जी रणगती मिळवायची होती ना ती रणगती मात्र कुक्षेत नेहरू संघाने मात्र प्रस्थापित केली. हाफ ठाकर चेंडू अगदी इथे काय घडलंय. फलंदाज स्वतःहून मात्र बॅटचं लिडिंग एज लागला आणि स्वतःहून मात्र क्रीज सोडला. क्या बात आहे. अगदी एक नाजूक स्थितीमध्ये असणारा हा सामना तरी देखील मात्र किती स्वतःने मात्र क्रीज सोडला. त्याला माहिती आहे बॅटचं लिडिंग एज लागलं. पंचाने आऊट न देता मात्र डगआउटच्या आश्रयाला पाहायला मिळेल. फलंदाज अविनाश बॅक टू द डगआउट. दुसरा फलंदाज झिन होईल. इनॅट 4थ्या क्रमांकाचा फलंदाज जय ठाकूर. निश्चितच पाहतोय आपण नवीन फलंदाज इन झालाय. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज इन झालाय. पाहिलं गेलं तर धावा बनल्या गेल्यात 19 धावा. अद्यापही बॉल पाहिले ना 4 बॉल झाले गेले. 2 बॉलची सांगता बाकी आहे. 5 झालेत का. 4च झालेत. 4 बॉल झालेत. पहा आम्ही तुम्हाला इकडनं सांगतोय. पहिल्या बॉलवरती सिंगल धाव आली होती. त्या दुसऱ्या बॉलवरती चौकार आला. तिसऱ्या बॉलवरती विकेट आणि 4थ्या बॉलवरती विकेट. दोन मिनिटं थांबा. 2 मिनिटं. थोडी स्कोरर मित्राकडनं थोडी चुकी झाली. माफी असावी. पाच चेंडू झाले गेलेत बा.
थोडं मिस झालंय, थोडं स्कोरर मित्राकडनं क्षमा असावी. चला सामना स्टार्ट करायचा आहे. कुक्षत संघ आरडाओरडा केली तर निश्चितच पॅनलाइज करून हा दुसरा पुकार आहे. तिसऱ्या फेरीत मात्र तुम्हाला कुठलीही सवलत नसणार आहे. पहा, आवाज करायचा नाही या. हा देखील बॉल अगदी मनगटी ताकदीचा उपयोग केला होता. षटक क्रमांक दुसरं संपलाय. 2 षटकाच्या माध्यमातून विचार केला तर मग धावा बनल्या गेल्यात. 19 धावा धावफलकावरती. येणारे 12 चेंडू. येणारे 12 चेंडू 28 धावेची गरज आहे अद्याप. विचार केला तर सारमाळ संघाला आम्ही वॉर्न करू की जास्त टीम मीटिंग घ्यायची नाही या. सारमाळ संघ लगेच सत्रक्षण सजवून घ्यायचं आहे. अगदी दोन्ही संघाला मॅच अगदी इम्पॉर्टंट आहे. त्या अनुषंगाने कुठेतरी थोडं स्पीडअप घ्यायचा. येणारे बॉल 12 आणि रन्स बनवायच्यात 28 धावा. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 19 धावा. लॉस ऑफ 2 विकेट. चला थोडं स्पीडअप घ्या मित्रांनो, कारण अद्याप आपल्याला 2 सामने पेंडिंग आहेत खेळवायच्या. त्या अनुषंगाने कुठेतरी थोडा स्पीडअप घ्या. येणारे 12 बॉल आणि 28 धावेची गरज आहे. त्याच नंतर आमच्या समवेत कनेक्ट झाले सँडी डिझा. थोडा विलंब लावला. मॅच अगदी दोन्ही संघाच्या बाजूने इम्पॉर्टंट आहे. येणारे बॉल 12 आणि रन्स बनवायच्यात 28 धावा. 28 धावा बनल्या जातील की रोखल्या जातील. 20 धावा धावफलकावरती झाल्या गेल्या. येणारे 12 बॉल आणि 27 धावेची गरज. चला सामना बनेल यात मात्र शंका नाहीये, परंतु फलंदाजी सुंदर करावे लागेल आणि गोलंदाजी तितकीच सुंदर करावी लागेल. दोन्ही संघाच्यासाठी इम्पॉर्टंट सामना. जो संघ जिंकेल त्या संघाला बाय मिळाली जाईल. चला पंच थोडा ऑन करा. मैदानाच्या आतमध्ये जरा आमचा आवाज जरी पोचला तरी थोडं सहकार्य करा. सारमाळ टीम. येणारे बॉल 12 आणि 27 धावेची गरज. स्ट्राईक एंड वरती पाहतोय फलंदाज उमेश ठाकूर. या फलंदाजाला उमेश ठाकूरचा विचार केला तर एखादा बॉल त्याच्या रडार मध्ये सापडला तर निश्चितच सीमा पार होईल. रिवास रिवास इथे घडलंय काय? अगदी अपील फेटाळून लावल्या. अपील मध्ये विश्वास जरूर कमी होता. रिव्हर्स अटेम्प्ट जरूर सक्सेसफुली ठरला होता मागच्या मॅच मध्ये, परंतु अगदी निर्णायक मॅच मध्ये लाजवाब फटकेबाजी करावी लागेल टीम कुक्षत संघाला. पाहिलं गेलं तर समीकरण चेंज झालंय. येणारे बॉल 11 आणि रन्स बनवायचे 27 धावा. इथे हा देखील बॉल लॉप केलाय, परंतु शत्रक्षण लाजवाब. क्या बात आहे. जरूर चेंडू मिस झाला असता तर निश्चितच चेंडू सीमा पार झाला असता, याच्यात तीळ मात्र शंका नाही आहे. परंतु तिथे केलेलं लाजवाब शत्रक्षण बॅकअपच्या माध्यमातून राहिला आणि त्या बॉलवरती फक्त सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या माध्यमातून विचार केला तर 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. जेवढे बॉल डॉट होतील त्यामध्ये प्रेशर मात्र क्रिएट करेल फलंदाज. अगदी गोलंदाजाचा विचार केला. गोलंदाजी शैली खूप सुरेख आहे. अगदी गोलंदाजी मार्क वरती. रणजित बांगारेला पाहतोय. अगदी जरूर फलंदाजी फार चांगली राहिली होती, त्याच अनुषंगाने गोलंदाजी तितकीच तिखट राहिली. अगदी प्रत्येक बॉल वरती एकेरी दुहेरी धावेने काही होणार नाही. त्यांना देखील माहिती आहे एक धाव गेली तरी हरकत नाही, परंतु मोठा फटका मारू द्यायचा नाही हे मनात ठरवलंय रणजित बांगर या गोलंदाजाने. परंतु कितपत शांत ठेवला फलंदाजाला उमेश ठाकूर या फलंदाजाला पाहतोय. अद्याप देखील रिव्हर्स अटेम्प्ट जरूर केला होता. त्याच नंतर नेक्स्ट बॉल. क्या बाद. अगदी टप्पा पडला आणि वेगवान तेच तर्रार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये घडली जाते. निर्णायक षटक हाताळत असताना बॉल मात्र कमी होत चाललाय आणि रणांचं पारड मात्र जड होत चाललाय. टीम नेरूळ संघाचं पाहायला गेलं तर चांगली फलंदाजी त्यांच्याकडे आहे,
परंतु फटका सुरेख आहे. चेंडूखाली शतरक्षक येईपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट होतील का? निश्चितच फेकी चांगली होती परंतु गॅदर करता आलं नाही या गोलंदाजाला. त्या अनुषंगाने पाहिलं तर मग 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2च्या माध्यमातून विचार केला तर मग धावा लागल्या गेल्यात 24 धावा धावफलकावरती. अद्यापही समीकरण सोपं करण्याचं काम मात्र कुक्षत संघ मैदानाच्या आतमध्ये जरूर करतोय. संघर्षमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रुजवला जातोय. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे गोलंदाजी खूप सुरेख, कोणत्याही पद्धतीचा मोठा फटका मारून देत नाहीये. अक्रॉस द लाईन जरी खेळला तरी अचूक टप्प्याची लेंथ मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून साकारली जाते. हाफ टॅकर चेंडू बॉलला उडवलाय. उंची जास्त आहे, लांबी कमी. ब्रेक थ्रू निर्माण करून दिलाय. बिग फलंदाज बाद झालाय. उमेश ठाकूर बॅक टू द डगआउट. मिळेल संधी डीजेला. धावफलकाचा विचार केला तर धावा लागल्या गेल्यात 24 धावा. अद्यापही विचार केला तर शेवटचं षटक क्रमांक 3 संपलंय. धावफलकाचा विचार केला तर 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. येणारे चेंडू 6 आणि रन्स बनवायच्या 23 धावा. मागच्या मॅच मध्ये देखील सामना खेचून जरूर आणला होता कुक्षत संघाने, परंतु स्थिती आणि वेळ मात्र सांगून जाईल की सामना कोणत्या बाजूला जाईल. सागर चौधरीला इनायट 5व्या क्रमांकाचा फलंदाजाच्या बॅट मधून त्यांनी जरूर मागच्या मॅच मध्ये सामना खेचून आणला होता. तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज झालाय. मात्र ते वेळ आणि काळ मात्र दर्शवेल की सामना कोणाच्या बाजून जाईल. जर गोलंदाजी चांगली झाली तर सारमाळ संघ याच्यात विन होईल, परंतु तितकंच फलंदाजी जर चांगली झाली 2 बॉलवरती 2 मोठाले फटके आल्या तर निश्चितच सामन्यामध्ये शिरकाव करेल टीम कुक्षत संघ. चला फर्स्ट बॉल. अगदी पहिल्या बॉलवरती मात्र इरादे स्पष्ट करावे लागतील. येणारे बॉल 6 आणि 23 धावेची गरज आहे. पाहिलं गेलं तर मोठाले फटक्याची नितांत गरज. पहिला बॉल, पहिलाच बॉल उडवलाय. क्या बात आहे, वा बाई वा. बॉलला पाठवून दिलंय पार्किंग प्लॉट मध्ये. आल्याच इरादे स्पष्ट केले तर सागर चौधरी ऑन द फायर. बिग ब्रँड बिग हिट चटकार. संघासाठी लाजवाब गोलंदाजी. ठोक डीजे. क्या बात है. सामना जरूर खेचून आणायचा होता. या फलंदाजाला पहिल्या बॉलवरती प्रहार केला होता. सेकंड बॉल अगदी हाफ टॅकर, स्पीड जास्त होता. पाहायला गेलं तर येणारे 4 चेंडू आणि 17 धावेची गरज. 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता हेमंत ठाकूर स्ट्राईक एंड वरती उभा राहील. हेमंत ठाकूरच्या पण क्षमता आहे, परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क करावा लागेल. येणारे 4 बॉल आणि 17 धावा डिपेंड करेल का सारमाळ संघ
क्या बात आहे, प्रॉपर टायमिंग, वी सेफ मध्ये बॉल चाललाय सरळ सीमा रेखावर, ब्रँड चौकार. वाघ आले वाघ. त्याच नंतर पाहिलं तर वाघ आले वाघ. पहिल्याच बॉल वरती सरळ विसेप मध्ये चेंडू रवाना झाला आणि तिथे चौकार मिळाला. समीकरण चेंज झाले. येणारे 3 चेंडू आणि 13 धावेची गरज. 13 धावा रोखल्या जातील का बनवल्या जातील? अगदी हृदयाचा ठोका वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जाईल. 3 बॉल 13 धावेची गरज. क्या बात है, फटका लाजवाब, बॅक टू बॅक, हा दुसरा बिग हिट, बिग चौकार. रोमांचक स्थितीमध्ये मूड मध्ये पाहतोय आपण. येणारे बॉल 2 आणि रन्स 9 धावा. ह्या बॉल वरती एखादा षटकार आला तर मग शिरकाव करेल टीम कुक्षत संघ. अद्याप हा बॉल वरती निर्णायक फटका, एखादा चौकार नाहीतर षटकार सांगून जाईल मैदानाच्या आतमध्ये कुणाच्या बाजूने हा सामना जिंकून जाईल. अगदी प्रेशर दोन्ही बाजूला तेवढाच आहे. अगदी गोलंदाजाचा विचार केला, गोलंदाजी मार्कवरती धनेश पोकळा, अगदी हृदयाचे ठोके वाढले असतील त्याच्या. येणारे बॉल 2 आणि रन्स मात्र 9 धावा. क्या बात है, इट इज वा वा वा, क्या बात है. ऐन मुवमेंटला मात्र चेंडू फिरला गेलाय आणि वाईड लाईनच्या बाहेरून जाणारा चेंडू. बालू बघत आम्हाला सांगेल की बॉल आहे वाईट. क्या बात है. अद्यापही विचार केला. येणारे बॉल 2 आणि 8 धावेची गरज. कंपल्सरी सामन्याचा नियम, कंपल्सरी चेसिंग. क्या बात है. येणारे बॉल 2 4 धावेची गरज. क्या बात है, लॉप केलाय, लॉप केलाय बॉल लांब 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 लचक. हेमंत ठाकूर ब्रांड षटकार. दम लागतो भाई, दम लागतो. जिद्द आणि चिकाटी मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल मध्ये 23 धावा रोखायच्या होत्या. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे? जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या सामन्यासाठी. येणारा 1 बॉल आणि 2 धावेची गरज. क्या बात आहे, अगदी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कुक्षत संघाला विनंती असेल की सामना जिंकल्यानंतर आतमध्ये जायचं नाहीये. तर आतमध्ये एखादा घड्या आढळला तर सामना दिला जाईल सारमाल संघाला. हे लक्षात ठेवा, कारण हाय व्होल्टेज सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. आता मात्र इथे कानमंत्र देताना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अगदी धनेश पोकळा. ना शब्द उट्ट पिंगट जाट बाण दंडनाथ. श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या पासण्या पासपूस पासपूस फुसफुस करतील. निश्चितच दोन्ही संघाच्या काय अगदी गोलंदाजाच्या पासळ्या अगदी पासपूस पासपूस पाहतोय. अगदी 23 रना वाचवायच्या होत्या, परंतु फलंदाजी मार्कवर जसा हेमंत ठाकूर आला त्याच्या बॅट मधून 2 चौकार आणि 1 षटकारच्या माध्यमातून खेळला जातोय. मात्र सामना खेचून जरूर आणलाय. येणारा 1 बॉल आणि 2 धावेची गरज. 1 बॉल मध्ये 2 धावा रोखल्या जातील का की 2 धावा बनल्या जातील का? अगदी सारमाळ संघ मॅच हारला तर झोप लागणार नाहीये आणि हा देखील सामना टीम कुक्षत संघ देखील हारला तर त्यांना देखील झोप लागणार नाहीये. 1 बॉल 2 धावेची गरज. गेम स्टार्ट. क्या बात है, बॉल विसेप मध्ये जरूर आहे. शतरक्षकाने केलेली चुकी मात्र सांगून गेलाय सामना विजय ठरतोय. सामना ठरतोय म्हणजे इथे काय घडलंय पहा.
जर हा बॉल अडवला गेला असता तर कुठेतरी सरमाळ संघाने कुठेतरी प्रस्थापित केला असता आपला. इथे मात्र काय घडलंय? लढत असणार दोन्ही टीमला इथून सूचना आल्यात आयोजकांच्या माध्यमातून. आणि ओव्हर इथून असेल. आयोजक किती ओव्हरचा सामना? 3 ओव्हरचा सामना. यस, आयोजकांचा निर्णय आलाय दोन्ही संघांसाठी इथून 3 षटकाचा सामना राहील. P1चा पहिलं षटक राहील आणि त्याच नंतर 2 षटका. म्हणजे चला लवकरात लवकर सामने संपवायचे आहेत. आम्हा VWTC लाईव्ह वाल्यांच्या देखील सूचना येतात. त्याच नंतर DJ सँडीला देखील झोप मिळत नाहीये. क्या बात आहे. आजच्या रात्रीमध्ये प्रेक्षकांना हवा होता तो सामना नक्कीच पाहायला मिळाला. असं वाटत होतं की रिवांश 11 सारमा संघ कदाचित 1 साइड सामना जिंकेल, परंतु षटकारांना कलाटणी निर्माण केली आणि त्यानंतर एक व्हाईट बॉल फेकला होता गोलंदाजांना आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवरती 2 धावांची गरज सामना गमावा लागला. लेट्स प्ले. तिसऱ्या राऊंडला सुरुवात. रेस पंचांचा सिग्नल आहे, पंचांचा ग्रीन सिग्नल होता. लेट्स प्ले. गोलंदाज पाहतोय समोर समीर पारदे ऑन स्ट्राइक एंड वरती. ओ बॅटची कडा लागले.
अप्परकडचा देखना स्ट्रोक बॉल चला स्वीपर कव्हरच्या मधून बॉल चालला सीमा पार येतोय चौकार. इथून पहिल्याच बॉल होती चौकारनं संघाचा वैयक्तिक खाता अकाउंट ओपन केलं समीर पारदे. अतिशय चांगला गुणवान खेळाडू, बऱ्याच मैदानावरती चांगला खेळ पाहत असतो नेहमी आणि चांगली सातत्याने फटकेबाजी देखील करत असतो. आणि त्याच नंतर इथून गोलंदाजावरती दडपणाखाली गोलंदाजी करत असताना रोहितला पाहतोय. पहिल्या आणि दुसऱ्या मॅच मध्ये लाजबाब गोलंदाजी केली रोहितनं, परंतु या मॅच मध्ये देखील भन्नाट वेग पाहायला मिळत आहे. वेगाचा बेतात बादशाह रोहितकडे सातत्यानं पाहायला जात आहे गोलवाडी संघाकडनं, परंतु यावेळेस आलाय येतोय डॉट बॉल एक चौकार. त्याच्यानंतर लगेच पलटवार केला होता. टी फॉर टॅट उदाहरण पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. यंगस्टरला पाहू शकाल रोहितच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 3 षटकाची मॅच, 3 षटकामध्ये तुम्हाला 30+ धावा करावा लागतील. कोला टाकलाय समोरच्या दिशेने, लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे, चेंडू उचलतील फेकतील, मिळेल फक्त एका सिंगल धाव. एका सिंगलच्या साह्यानं स्ट्राईक रोटेट वरती या टीमचा प्रमुख अस्त्र बाहेर काढले जात आहे. योगेश पारधी पाठच्या पहिल्याच सामन्यामध्ये काय सामना जिंकवला होता योगेश पारधीना, एकटा राहिला होता शेवटच्या षटकापर्यंत आणि त्याने तब्बल 13 चेंडूमध्ये 38 धावा ठोकल्या होत्या. उडवलाय ऑन साइडला लॉफ्टेड फटका, लाजवाब टायमिंग प्रॉपर पाहायला मिळतोय. बॉल चाललाय मिड विकेटच्या बाहेर, ठोकलाय योगेश पारधीचा ब्रँड षटकार. थँक्यू डिजय. स्ट्राईक रुटेड झाले, लगेच मोठा फटका कन्वर्ट केला. यात ही तर खरं खासियत आहे या मोठ्या खेळाडूची आणि त्यानं सिद्ध केलंय. इथून पुन्हा एकदा नव्याने उतरला योगेश पारधी आणि ताबडतोब सुरुवात पाहायला मिळाली. 11 धावा धावफलकावरती आलमदा कार्पेटच्या सायना हलवारपणे स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षकाचा चेंडू उचलतील फेकतील, तोपर्यंत फेकी थोडीशी लेजी पाहायला मिळाले. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होणारच नाहीये कारण हातामध्ये चेंडू होता आणि त्याच थोडीशी फेकी करा पाहायला मिळाली. मिळतील याही बॉलवरती एक सिंगल धाव, 5व्या बॉलवरती एक सिंगल, 12 धावा धावफलकावरती. मोदर संघ इथून जर 3 षटकामध्ये चांगला स्कोर जर केला तर चांगली रणनीती पाहायला मिळेल कारण तितकाच चांगला संघ देखील पाहायला मिळतोय. दोन संघाला परास्त केलाय गोलवाडी संघानं. उडवलाय ऑन साइडला विषेप मध्ये फटका, क्षेत्ररक्षक आहे लॉंग अपचा, लॉंग ऑन मध्ये जाऊन चेंडू उचलतील फेकतील, मिळेल फक्त एक सिंगल धाव. अंतिम बॉल वरती षटक क्रमांक 1 समाप्त. टोटल धावा धावफलकावरती 13 धावा. बिनबाद मोदर संघाची धावसंख्या देऊ